परिसरात पीएमआरडीएची अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली आहे. अनधिकृत बांधकामांसह होर्डिंग्सवर लक्ष केंद्रित केल्याचं पीएमआरडीए प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह NHAI, MSIDC, चाकण नगर परिषद आणि इतर शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून गेल्या आठवडाभरात चाकण परिसरातील एकूण 347 अनधिकृत बांधकामं पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आली आहेत. यासह 51 होर्डिंग सुद्धा काढण्यात आले. या भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी संबंधित कारवाई करण्यात आली आहे. संबंधित रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग, MSIDC, राष्ट्रीय महामार्ग यांनी दिलेल्या मार्किंगनुसार प्रस्तावित आहेत. त्यानुसार या भागातील अतिक्रमणे काढण्यात आली. विशेषतः सार्वजनिक सुरक्षितता आणि वाहतूक सुलभतेसाठी अडथळा ठरणाऱ्या 51 अनधिकृत होर्डिंग्स हटवण्यात आल्यात. या कारवाईमुळे परिसरातील रस्ते अधिक सुरक्षित होत आहेत. या सातत्यपूर्ण मोहिमेमुळे चाकण परिसरातील रस्त्यांची रुंदी वाढून वाहतूक कोंडी कमी होणार आहे. तसंच अनधिकृत होर्डिंग्स हटवल्यानं नागरिकांना देखील अधिक सुरक्षित आणि नियोजनबद्ध वातावरण लाभणार असल्याचं पीएमआरडीए प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. प्रत्यक्षात रस्त्याच्या लगतचे साधे विजेचे पोल हटवण्यात प्रशासन अपयशी ठरल्यानं रस्त्याच्या लगतची अतिक्रमणे काढून देखील काहीही फरक या भागातील वाहतुकीवर पडलेला नाहीये. रस्त्याच्या लगतची अतिक्रमणे काढून तातडीनं रस्ते करण्याचे कसलेही नियोजन प्रशासनाकडे नाहीये. विशेष म्हणजे चाकण नगर परिषद हद्दीच्या 1 फुटाचे देखील अतिक्रमण काढण्यात आलेलं नाही. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या जैसे थेच असून या कारवाईनं नेमकं काय साध्य केलंय असा प्रश्न आता चाकणकर नागरिक विचारतायत.